गुड मॉर्निंग. आपण बी ए भाग 2 सेमिस्टर 4 पेपर क्रमांक 6चा अभ्यास करतो आहे. आपल्या पेपर क्रमांक 6चं नाव आहे आरोग्याचे समाजशास्त्र. या पेपरला आपण सामाजिक जीवन पद्धती आणि आरोग्य या अर्थानं आरोग्याच्या समाजशास्त्रात आरोग्याच्या अनेक बाबींचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण अभ्यास करतो. या पेपरमधील पहिल्या टॉपिकमध्ये आपण आरोग्याच्या समाजशास्त्राचं स्वरूप, आरोग्याच्या समाजशास्त्राचं एकूण महत्त्व आपण अभ्यासलं किंवा आरोग्य समाजशास्त्र म्हणजे काय त्याचा आपण विचार केला. दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण भारतातील किंवा आपल्या समाजातील सामाजिक परिस्थिती किंवा इथून शारीरिक परिस्थितीमुळे निर्माण होणारे जे रोग आहेत, तो जे रोग व्यक्ती आणि समाजाला एकूण सामाजिक समस्या, विविध सामाजिक प्रश्न निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात, अशा प्रमुख आजारांचा, रोगांचा आपण अभ्यास केला. त्यात मधुमेह, त्यात कर्करोग आणि हृदयविकार या 3 भारतात असणाऱ्या प्रमुख रोगांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. आणि तिसऱ्या टॉपिकमध्ये आपण ज्या पद्धतीचं सामाजिक जीवन जगतो, सांस्कृतिक जीवन जगतो, किंवा आर्थिक जीवन जगतो, आपल्या आजूबाजूची सामाजिक परिस्थिती काय आहे, ज्याला आपल्या जीवन पद्धतीचा एक प्रमुख भाग म्हणतो, त्याला मनुष्याची जीवनशैली म्हटलं जातं. या जीवनशैलीचा मनुष्याच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत. त्यात प्रामुख्याने जीवनशैली, हे पारंपरिक जीवनशैली आणि त्याच्या आरोग्यावरचे परिणाम, आणि आधुनिक जीवनशैली आणि त्याच्या आरोग्याचे परिणाम आपण या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत. किंवा जीवनशैलीच्या माध्यमातून आरोग्य विस्कृत होतं, तर त्यावरचे काही मार्ग, जीवनपद्धती आपल्या आरोग्यावर कशी प्रभाव टाकते, सामाजिक संबंध, सामाजिक संबंधाची व्यवस्था, सांस्कृतिक जीवन, सांस्कृतिक पद्धती किंवा आपल्या आजूबाजूचा एकूण जगण्याच्या पद्धती, आपल्या आजूबाजूचे व्यवसाय, त्याचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, आणि त्या परिणाम कमी करण्यासाठीचे काही उपाय आपण या टॉपिकच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. तर जीवनशैली, आरोग्य यात पारंपरिक जीवनशैली आणि आधुनिक जीवनशैली आणि आरोग्य, आणि या जीवनशैलीत बदल घडवून आणण्यासाठी काय उपायांचा आपण या टॉपिकच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. तर जीवनशैली म्हणजे काय? सर्वसामान्यपणे आनुवंशिकता, आपल्या आजूबाजूचं पर्यावरण, नैसर्गिक पर्यावरण, सामाजिक पर्यावरण, सांस्कृतिक घटक, मानसिक घटक यांच्याप्रमाणेच आरोग्यावर प्रभाव टाकणारा महत्त्वपूर्ण जो घटक आहे, त्या घटकाला आपण जीवनशैली म्हणू शकतो. म्हणजे आपली आनुवंशिकता, जैविक गुणवैशिष्ट्य आपल्या आरोग्यावर परिणाम करतात, आपल्या आजूबाजूचं नैसर्गिक पर्यावरण आपल्या आरोग्यावर परिणाम करतं, सामाजिक पर्यावरण आपल्या आरोग्यावर परिणाम करतं. याबरोबरच आपल्या आरोग्यावर प्रभाव टाकणारा एक प्रमुख घटक म्हणून आपल्या लाईफस्टाईल, जीवनशैलीला आपण लाईफस्टाईल म्हणू शकतो, त्याला जीवनशैली म्हणू शकतो. तर जीवनशैली काय आहे? एखाद्या व्यक्तीची, समूहाची आणि राष्ट्राची जीवनशैली आणि व्यक्तिगत, सामुदायिक आणि सार्वजनिक आरोग्य याचा घनिष्ठ संबंध आहे. व्यक्तिगत जीवनशैली, व्यक्तिगत आरोग्य, सामाजिक जीवनशैली, सामाजिक आरोग्य, म्हणजे सामूहिक जीवनशैली आणि सामूहिक आरोग्य, राष्ट्राची जीवनशैली आणि राष्ट्राचं आरोग्य याचा परस्परांशी संबंध आहे. या जीवनशैलीचे 2 भाग आपण करू शकतो, एक पारंपरिक जीवनशैली आणि आधुनिक जीवनशैली. त्यामुळे या 2 जीवनशैलीचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो त्याचा अभ्यास या टॉपिकमध्ये आपण करणार आहोत. मग जीवनशैली आपण कशाला म्हणू शकतो? जागतिक आरोग्य संघटनेच्या मते व्यक्तिगत आरोग्य राखण्यासाठी, जीवनाची गुणवत्ता राखण्यासाठी असणाऱ्या जे एकूण आजूबाजूचे जे घटक आहेत, त्या घटकापैकी एकूण 60% घटक व्यक्तीच्या, समाजाच्या जीवनशैलीशी संबंधित आहेत. म्हणजे व्यक्तिगत आरोग्य, आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एकूण घटकापैकी 60% घटक आपल्या जीवनशैली संबंधित आहेत. म्हणजे जीवनशैली आपल्या आरोग्याशी किती संबंधित आहेत, त्याचा किती घनिष्ठ संबंध आहे, या जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार आपल्या लक्षात येऊ शकतो. आज बहुसंख्य लोकांची जीवनशैली चुकीची असेल तर त्यामुळे आरोग्य लोकांचं बिघडतं, व्यक्तिगत आरोग्य बिघडतं, सार्वजनिक आरोग्य बिघडू शकतं. त्यामुळे विविध आजार लोकांच्यापर्यंत येतात. ते आजार, हृदयरोगासारखा आजार असेल, मधुमेहासारखा आजार असेल, कॅन्सरसारखे आजार असेल, त्यामुळे
आपल्या जीवनशैलीतल्या आरोग्याला हानिकारक ज्या बाबी आहेत, आपलं कुपोषण असेल, दारिद्र्य असेल, अयोग्य आहार असेल, व्यायामाचा अभाव असेल, धूम्रपान, मद्यपान, मादक द्रव्यांचं सेवन, ताणतणाव, सतत धावपळ यामुळे लोकांच्या आजूबाजूला व्यक्तिगत आणि सार्वजनिक आरोग्याच्या समस्या वाढलेल्या दिसून येतात. कारण एखाद्या व्यक्तीची, समूहाची किंवा राष्ट्राची जीवन जगण्याची पद्धत, जीवनशैली आपण कशाला म्हणतो, तर त्या व्यक्तीची, समूहाची आणि राष्ट्राची जीवन जगण्याची पद्धत, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याबाबतच्या सवयी, त्याबाबतच्या आवडीनिवडी, त्यासाठीच्या आवश्यक असणाऱ्या सामाजिक सांस्कृतिक चालीरीती, या सर्वांना आपण जीवनशैली म्हणू शकतो. आणि या जीवनशैलीवर आपल्या आजूबाजूचा भौतिक पर्यावरणाचा प्रभाव असतो, भौगोलिक घटकांचा प्रभाव असतो, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक अशा सामाजिक बाबींचा प्रभाव शैलीवर असतो. ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ आल्फ्रेड ॲडलर यांनी सर्वप्रथम लाईफस्टाईल ही संज्ञा वापरली, जीवनशैली हा शब्दप्रयोग वापरला. त्यांच्यामध्ये एखाद्या व्यक्तीत तिच्या बालपणाच्या प्रारंभीच्या काळात प्रस्थापित झालेली जी मूलभूत वैशिष्ट्य आहेत, एखाद्या व्यक्तीच्या जडणघडणीला, समाजीकरणाला सुरुवात होते तर बालपणाचा जो कालखंड आहे, त्या कालखंडात त्याला जडलेल्या सवयी, आवडीनिवडी, त्याचा दृष्टिकोन, त्याचा स्वभाव, या सर्व गोष्टींना मूलभूत वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो. याला त्या व्यक्तीची जीवनशैली म्हणू शकतो. आज या जीवनशैली अर्थाचा विस्तार केला गेलेला आहे की त्यात असं म्हटलं की मनुष्याची एकूण जीवन जगण्याची पद्धती, समाजाची एकूण जीवन जगण्याची पद्धती किंवा मार्ग, याला जीवनशैली आपण म्हणू शकतो. विकिपीडिया जागतिक पातळीवर एकूण विविध गोष्टीचा संग्रह करणार आहे किंवा ज्ञानाचा एक म्हणजे आगाध भांडार आपण म्हणू शकतो, त्याला विकिपीडिया म्हटलं जातं. त्यांची केलेली व्याख्या या ठिकाणी मी दिलेली आहे की एखाद्या व्यक्तीचे, समूहाचे किंवा संस्कृतीचे हितसंबंध, त्यांची मते, त्यांचं वर्तन आणि वर्तनविषयक त्यांच्या पूर्वाभिमुखता, वर्तनविषयक त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो पूर्वापूर्वीपासून चालत आलेला, त्याला पूर्वाभिमुखता म्हटलं जातं. त्याला जीवनशैली आपण म्हणू शकतो. तर वरील विवेचनावरून आपल्याला जीवनशैलीचा अर्थ स्पष्ट होतो. त्यामुळे जीवनशैलीचा अर्थ पाहत असताना काही ठळक मुद्दे त्यात आपल्याला लक्षात येऊ शकतात की जीवनशैली एखाद्या व्यक्तीची किंवा समूहाची जीवन जगण्याची पद्धती किंवा रीत असते. जीवनशैलीत लोकांचे हितसंबंध, मते, वर्तन प्रकार इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. विशिष्ट कालखंडात विशिष्ट जीवनशैली आढळते. प्रत्येक कालखंडात जीवनशैली वेगवेगळी आढळते आणि जीवनशैली काळानुसार, समाजानुसार बदल होतो. प्रत्येक समाजात जीवनशैली वेगवेगळी असलेली आढळते. या जीवनशैली व्यक्ती बदलली, समाज बदलला, समूह बदलला की जीवनशैलीत बदल होतो. जीवनशैली समाजाच्या विकासाच्या प्रक्रियेत बदलत जाते. ही जीवनशैली स्पष्ट करणारी ठळक वैशिष्ट्य म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. या जीवनशैलीचे प्रकार किंवा वर्गीकरण करत असताना जीवनशैलीचे अनेक प्रकारे वर्गीकरण केले जाते, परंतु त्यात प्रामुख्याने पारंपरिक आणि आधुनिक जीवनशैली हे दोन प्रकार वर्गीकरण, जीवनशैलीचे या पद्धतीचे वर्गीकरण केलं जातं किंवा प्रकार केले जातात. सर्वसामान्यपणे औद्योगिक क्रांती 17व्या-18व्या शतकानंतर जेव्हा औद्योगिक क्रांती झाली, विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास झाला, समाजाच्या विकासाला चालना मिळाली, औद्योगिकरण झालं, शहरीकरण झालं, शहरी संस्कृती विकसित झाली, शिक्षणात सार्वत्रिकरण झालं, कायद्याची व्यवस्था आली, लोकशाही व्यवस्था लोकांनी स्वीकारली. यामुळे समाजाच्या एकूण संपूर्ण व्यवस्थेत लोकांचा दृष्टिकोन, सवयी, आवडीनिवडी, सामाजिक संस्थांचं कार्य किंवा लोकांच्या एकूण खाण्यापिण्याच्या पद्धती असतील, पोशाखाच्या पद्धती असतील, उपभोग घेण्याच्या पद्धती, दृष्टिकोन, सवयी यात बदल झाला. आणि या बदलातून जी जीवन पद्धती निर्माण झाली, नवीन जीवनशैली आकाराला आली, त्याला आपण आधुनिक जीवनशैली म्हणू शकतो. आणि औद्योगिक क्रांतीच्या पूर्वीचा जो समाज आहे, जो पारंपरिक जीवन जगत होता, त्या जीवन जगण्याच्या त्या पद्धतीला आपण पारंपरिक जीवनशैली आपण म्हणू शकतो. पारंपरिक आणि आधुनिक जीवनशैलीत काय फरक आहे तर जगण्याचा अर्थ, सवयी, दृष्टिकोन, अगदी श्रद्धा असतील, मूल्य असतील, आकांक्षा असतील, समाजातल्या परंपरा असतील, सामाजिक संस्थांचं कार्य असेल, शिक्षणाच्या पद्धती असतील, या अनेक बाबतीत या पारंपरिक आधुनिक जीवनशैलीत बदल आहेत किंवा फरक आहे. पारंपरिक जीवनशैली साधी, नैसर्गिक, सहजातीय, प्राथमिक आणि ग्रामीण स्वरूपाची आहे. मात्र आधुनिक जीवनशैली अत्यंत आधुनिक, दुय्यम,
कृत्रिम, संकीर्ण, विजातीय आणि शहरी संस्कृतीचा प्रभाव असणारी आढळते. त्यामुळे या दोन्ही जीवनशैलीचा मनुष्याच्या आरोग्यावर चांगला आणि वाईट असे दोन्ही परिणाम होतात. त्यामुळे आपण या ठिकाणी जीवनशैलीत पारंपरिक जीवनशैली आणि आधुनिक जीवनशैली या दोन्ही जीवनशैलींचा आपण अभ्यास करणार आहोत. या दोन्ही जीवनशैलीचा आरोग्यावर पडणारा प्रभाव आपण अभ्यासणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण पारंपरिक जीवनशैली आणि आरोग्य याचा या ठिकाणी विचार करतो. कारण पारंपरिक जीवनशैली ही अनुकूल लोकांच्या जीवनावर अनुकूल म्हणजे आरोग्यावर अनुकूल प्रभाव टाकणारी आहे, तशी ती प्रतिकूल प्रभाव टाकणार आहेत. मग काही घटकांच्या माध्यमातून पारंपरिक जीवनशैलीचा व्यक्तीच्या आरोग्यावर, समाजाच्या आरोग्यावर कसा प्रभाव पडतो त्याचा अभ्यास काही मुद्द्यांच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. त्याचा पहिला घटक आहे, पहिला मुद्दा आहे आहार. आज आपण कोणत्या पद्धतीचा आहार घेतो, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी काय आहेत, कोणत्या पद्धती आहेत, आपलं जेवण कसं आहे, कशा पद्धतीने घेतो, किती प्रमाणात घेतो, यावरून देखील आपलं आरोग्य चांगलं राहणं किंवा खराब होणंही निश्चित होतं. चांगलं आहार, योग्य आहार जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकतो. अयोग्य आहाराच्या पद्धती जीवनावर आपल्या नकारात्मक प्रभाव टाकतात, ज्यामुळे आपलं आरोग्य विस्कळीत होऊ शकतं. त्यामुळे शरीराचं पोषण करणं, आपल्या अन्नाच्या माध्यमातून आपलं शरीराचं पोषण करणे प्रत्येक मनुष्याची, प्रत्येक प्राण्याची गरज आहे. अन्नाला आपण मूलभूत गरज मानतो आणि मनुष्याने कोणते अन्नपदार्थ खावे हे त्या लोकांची जीवन पद्धती, त्या ठिकाणचं नैसर्गिक पर्यावरण, त्या ठिकाणचं सांस्कृतिक पर्यावरण निश्चित करतं. प्रत्येक मानवी समाजाची, प्रत्येक मानवी समूहाची विशिष्ट जीवनशैली आहाराच्या बाबतीत. त्यामुळे काही अन्नपदार्थ योग्य मानलेले आहेत, काही अन्नपदार्थ त्यांनी वर्ज्य मानलेले आहेत त्या जीवनशैलीत, पारंपरिक जीवनशैलीत. मग पारंपरिक जीवनशैलीत काय योग्य आहे, तर ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ अशी जी तृणधान्य आहेत ते पारंपरिक जीवनशैलीत आग्रहानं म्हणजे ते खाल्ले जातात. त्याचबरोबर विविध डाळी, आपण ज्या डाळी खातो, विविध कडधान्ये, तेलबिया, भाजीपाला, फळे असेल, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा पारंपरिक जीवनशैलीत जास्त समावेश होता. त्याचबरोबर सण समारंभ असेल त्यावेळेस गोडधोड करणं, म्हणजे सण समारंभाच्या निमित्तानंच गोडधोड करणं, तळलेले पदार्थ खाणं, मसालेदार पदार्थ खाणं किंवा मांसाहारी पदार्थ खाणं, हे पदार्थ खाल्ले जात होते. परंतु वरील जे अन्न पदार्थ आहेत त्यामुळे त्यात योग्य पोषण घटक मिळाल्यामुळे पारंपरिक जीवनशैलीत आपण जे गोडधोड म्हणतो, तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, मांसाहारी, हे केवळ एखाद्या निमित्ताच्या म्हणजे सण समारंभ असतील, यात्रा जत्रे निमित्तानंच ते पदार्थ खाल्ले जात होते. तर त्या पदार्थाचे वाईट परिणाम शरीरावर होत नव्हते. त्यामुळे योग्य आहाराबद्दलची जागरूकता, योग्य पद्धतीचे आहार, पोषक घटक मिळवून देणारे आहार आणि संपूर्ण जेवण घरी बनवल्यामुळे त्या आहाराची शुद्धता टिकून राहत होती. त्यामुळे या घटकाचा जर विचार केला तर पारंपरिक जीवनशैलीत त्याचा आरोग्यावर सकारात्मक अनुकूल प्रभाव पडलेला दिसून येतो. पाणी, आज पाणी जीवनात, पाणी किंवा शास्त्रदृष्ट्या आपण पाण्याचा विचार केला तर पाणी हे आपल्या जीवनासाठी आवश्यक असणारा घटक आहे. एक वेळ अन्न नाही मिळालं तर चालेल, पण पाणी मिळणं गरजेचं आहे. परंतु हे पाणी स्वच्छ असावं, शुद्ध असावं, जंतू विरहित असावं लागतं. कारण अशुद्ध पाण्यामुळे काय होतं, पटकी, विषमज्वर, अतिसार, कावीळ अशा अनेक साथीचे रोग अशुद्ध पाण्यामुळे आपल्याला उद्भवतात. पारंपरिक जीवनशैलीत काय झालं की पाण्याच्या स्वच्छतेकडे लक्ष दिलं गेलं, परंतु त्याची शुद्धतेविषयी दक्षता न घेतल्यामुळे लोकांचं आरोग्य विस्कळीत झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर अनेक ग्रामीण समुदाय असं आहे की जिथं दुष्काळी प्रदेश आहे, अनेक ठिकाणी पाण्याचे पुरवठे नाहीत, त्या ठिकाणी शुद्ध पाण्याचा अभाव, त्यामुळे लोकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणी या घटकाचा विचार केला तर पारंपरिक जीवनशैलीत पाणी खराब असल्यामुळे किंवा शुद्ध पाणी पिलं जातं पण ते निर्जंतुक असणं, का स्वच्छ पाणी पिलं जातं पण ते शुद्ध असणं हे बघितलं जात नाही. अनेक ठिकाणी पाण्याच्या अभावामुळं मिळेल ते पाणी पिलं जातं. त्यामुळे ते पाणी हा घटक पारंपरिक जीवनशैलीत आपल्या आरोग्यावर, लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणारा दिसून येतो. त्यानंतर झोप आणि विश्रांती. पारंपरिक जीवनशैलीचा विचार केला तर त्यांचं जीवनमान, त्यांचे व्यवसाय, शेत्या प्रामुख्याने व्यवसाय किंवा पारंपरिक व्यवसाय करत असल्यामुळे पारंपरिक जीवनशैलीत झोप आणि विश्रांती योग्य पद्धतीने घेतलेली दिसून येते. कारण शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे, विश्रांती मिळणं आवश्यक आहे आणि पारंपरिक जीवनशैली त्याकडे लक्ष दिलेलं आहे.
जो लवकर झोपे व लवकर उठे त्यास आरोग्य धनसंपदा लाभे, या उक्तीला या वचनाला लोक प्राधान्य देतात. अजूनही आपण जर बघितलं तर आपल्या आजोबा लवकर झोपतात, लवकर उठतात, तेवढाच ठराविक आहार घेतात, त्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहिलेलं दिसून येतं. त्यामुळे पारंपरिक जीवनशैलीतले लोक, पारंपरिक समाजात लोक सूर्यास्तानंतर जेवण करणं, लगेच झोपी जाणं, लवकर पहाटे उठणं, आपल्या कामाला प्राधान्य देणं, त्यातून पुरेशी झोप होते, विश्रांती मिळते, त्यामुळे आरोग्य राखण्यासाठी त्याची मदत झालेली दिसून येते. त्यामुळे पुरेशी झोप आणि विश्रांती हा घटक पारंपरिक जीवनशैलीतल्या लोकांचं आरोग्य जपण्यास उपयुक्त ठरलेला दिसून येतो. त्यानंतर लैंगिक गरजांची पूर्तता, काम वासनेची तृप्ती आपण म्हणू शकतो. लैंगिक गरजांची पूर्तता होणे हे देखील मनुष्याची एक मूलभूत गरज आहे. प्रत्येक प्राण्याची नैसर्गिक जैविक गरज म्हणून त्याच्याकडे आपण बघू शकतो. मानवेतर प्राण्यांचा विचार केला तर निसर्गाच्या नियमानुसार त्या गरजा त्यांच्या पूर्ण होतात. पण मानवाच्या लैंगिक गरजांच्या पूर्ततेसाठी समाजाच्या संस्कृतीनुसार निश्चित जीवन पद्धती तयार केलेली असते. लैंगिक गरजांचं निराकरण करण्यासाठी विवाह करणं हे आवश्यक मानलं जातं. त्यामुळे विवाहपूर्व आणि विवाहबाह्य लैंगिक संबंध हे पारंपरिक जीवनशैलीत निषिद्ध आणि दंडनीय मानले जातात आणि स्वैराचारी लैंगिक वर्तनास देखील त्यामुळे आळा बसतो. त्यामुळे पारंपरिक समाजात लैंगिक रोगाचा देखील प्रतिबंध असलेला दिसून येतो. परंतु पारंपरिक जीवनशैलीत काय होतं की मुलींचं लग्न लवकर करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक वेळा लैंगिक गरजांच्या पूर्ततेसाठी यामुळे परस्पर अन्याय अत्याचार होण्याचं प्रमाण आढळत नाही, त्यातून आरोग्य उत्तम राहतं. मात्र लवकर विवाह केल्यामुळे बालविवाहाची प्रथा रूढ होणं, मुलीवर अकाली लैंगिक संबंध तसेच मातृत्व लादलं जाणं, त्यातून आरोग्य बिघडणं, बालक कुपोषित जन्माला येणं, बालमाता आणि अर्भक मृत्यूचं प्रमाण वाढणं, यामुळे स्त्रियांचं आरोग्य ढासळू लागतं. तेव्हा पारंपरिक जीवनशैलीत जर लैंगिक गरजांच्या पूर्ततेचा विचार केला तर याचा आरोग्यावर अनुकूल काही बाबतीत परिणाम होतो, काही बाबतीत प्रतिकूल देखील परिणाम झालेला दिसून येतो. त्यानंतर व्यायाम आणि मनोरंजन या घटकांचा जर विचार केला तर पारंपरिक जीवनशैलीत व्यायामाला सहकार्य करणाऱ्या अनेक गोष्टी आढळतात. कारण पारंपरिक समाजात शेती, पारंपरिक व्यवसाय करण्यासाठी हे व्यवसाय शारीरिक श्रम, कष्टाच्या माध्यमातून केले जात असतात. त्याचबरोबर लहानपणापासून घराबाहेर मैदानी खेळ, कबड्डी, कुस्ती, खो खो, लपंडाव अशा मैदानी खेळामुळे मुलांचं सर्व शारीरिक व्यायाम होत होता, त्याचबरोबर त्यांचा मानसिक व्यायाम होत होता, त्याचबरोबर त्यांचं मनोरंजन देखील होत होतं. स्त्रियांना स्वयंपाक करणं, दळणकांडण करणं, पाणी भरणं, सरपण गोळा करणं, चारा गोळा करणं अशी शारीरिक श्रमाची कामं करावी लागल्यामुळे त्यांचं एकूण आरोग्य त्याच्या माध्यमातून जपलं जात होतं. त्याचबरोबर सण समारंभ असेल, यात्रा जत्रा असेल, यासाठी अनेक वेळे धावण्याच्या शर्यती, दोरीवरच्या उड्या, झिम्मा, फुगडी, त्यानंतर पारंपरिक लोकगीतं, लोकनृत्य असे विविध प्रकार मनोरंजनाच्या या विविध प्रकाराच्या माध्यमातून मनोरंजन राखलं जात होतं. व्यायाम देखील होत होता. त्याचबरोबर जी वाहनं, आधुनिक काळात जी वाहनं आहेत त्या वाहनाचा पारंपरिक समाजात अल्प वापर होत होता. त्यामुळे शक्यतो चालणं, सायकल वापरणं, शारीरिक श्रम करणं, यामुळे पारंपरिक जीवनशैलीत शारीरिक श्रमाच्या अभावातून उद्भवणारे हृदयरोग, मधुमेह यासारखे रोग आढळत नाहीत. या जीवनशैलीत लोकांचे मनोरंजन, मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी होणं आवश्यक असतं. आणि पारंपरिक जीवनशैलीत लोकांना अल्प खर्चाची मनोरंजनाची साधनं आणि ज्याला लोकमाध्यम आपण म्हणू शकतो त्याच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन होत होतं. आणि या मनोरंजनाच्या व्यवस्थेत संयुक्त कुटुंब पद्धतीचा प्रभाव होता. त्यामुळे आजी आजोबाच्या माध्यमातून मुलांना गोष्टी सांगणं असेल, म्हणी सांगणं असेल, थट्टा मस्करी, काही रामायण असेल, महाभारत असेल, त्यातले प्रसंग सांगणं असेल, हास्य विनोद असेल, परस्परांचे अनुभव सांगणे असेल, यातून मनोरंजन केले जायचे. त्याचबरोबर सण समारंभ, विवाह समारंभ, धार्मिक समारंभ या सर्वांचा सहभाग असल्यामुळे मानसिकदृष्ट्या मनोरंजन होत होतं. आणि हेच मनोरंजन लोकांना सकारात्मक ठरवण्यासाठी उपयुक्त ठरत होतं. यात्रा जत्रा असतील त्याच्या निमित्तानं भजन, कीर्तन, कुस्त्या, बैलगाडी शर्यती, विविध क्रीडा स्पर्धा, पारंपरिक लोकनृत्य यावेळी मनोरंजनाचं कार्य पार पाडलं जातं. त्यामुळे मनोरंजन आणि व्यायाम याचा विचार केला तर पारंपरिक जीवनशैली आरोग्यासाठी उपयुक्त असलेली दिसून येते. त्याचबरोबर व्यसन, लोकांचं व्यसन आणि आरोग्य याचा देखील घनिष्ठ संबंध आहे.
व्यसनाचा आपल्या आरोग्यावर अत्यंत गंभीर आणि दुष्परिणाम होतो. पारंपरिक जीवनशैलीचा विचार केला तर धूम्रपान असेल, मद्यपान असेल, इतर व्यसनं ही निषिद्ध मानली जात होती. लोक पारंपरिक जीवन जगत होती, धार्मिक जीवन जगत होती, त्यामुळे लोक व्यसनांच्यापासून दूर राहत होती. हा एक सकारात्मक भाग आहे. तरी देखील व्यवसाय, शेती व्यवसाय असेल, इतर जातीनुसार जे व्यवसाय होत होते त्या व्यवसायामुळे लोकांना बिडी, सिगारेट, गांजा, तंबाखू, सुपारी, मद्यपान यासारखी व्यसनं असतात. त्यामुळे अशा व्यसनामुळे लोकांना अनेक शारीरिक आणि मानसिक विकार किंवा शारीरिक विकार जडू शकतात. आज आदिवासी जमातीचा जर विचार केला तर काही एका धार्मिक समारंभाच्या निमित्ताने, जन्म असेल, मृत्यू असेल किंवा विवाह समारंभाच्या निमित्ताने मद्यपान करण्याची पद्धत आहे. तर पारंपरिक जीवनशैलीत काही आदिवासी कष्टकरी वर्गातील लोकांचा आरोग्याचा दर्जा निकृष्ट आढळतो. तर दुसऱ्या बाजूला काही समाज घटकात या बाबी निश्चित मांडल्या गेल्यामुळे आरोग्याचा दर्जा चांगला असलेला आढळतो. त्याचबरोबर स्वच्छतेच्या सवयी आणि आरोग्यविषयक जागृती, कारण आपण आपलं व्यक्तिगत जीवन जगत असताना, सामाजिक जीवन जगत असताना व्यक्तिगत आणि सामुदायिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी स्वच्छतेच्या योग्य त्या सवयी असणे आवश्यक आहे. मात्र पारंपरिक जीवनशैली असणाऱ्या लोकांमध्ये स्वच्छतेच्या सवयीचा मोठा अभाव आढळतो. सर्वसामान्यपणे पारंपरिक शेती व्यवसाय, पारंपरिक जातीनुसार असणाऱ्या व्यवसायामुळे दररोज कपडे बदलणे, कपडे धुणे, जेवणापूर्वी हात धुणे, स्वयंपाकाची आणि जेवणाची भांडी स्वच्छ निर्जंतुक करणे, परिसर व घर स्वच्छ ठेवणे, बंदिस्त स्नानगृह असणे, शौचालय वापरणे, वेळेवर केस कापणे यासारख्या स्वच्छतेच्या गोष्टी अपुऱ्या आढळतात. त्यामुळे व्यक्तिगत आणि सामाजिक आरोग्य निकृष्ट दर्जाचे आढळते. त्याचबरोबर अनेक कुटुंबात पशुपालनाचा व्यवसाय असल्यामुळे, घराजवळ पशुपालन म्हणजे म्हैस गाई पालन केल्यामुळे घराभोवती अस्वच्छता निर्माण होते. त्यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न पारंपरिक जीवनशैलीत निर्माण झालेले आढळतात. त्याचबरोबर पारंपरिक जीवनशैलीत आपल्या आरोग्याबाबत जागृती आधुनिक समाजाप्रमाणे आढळत नाहीत. आज पारंपरिक जीवन पद्धतीचा जर विचार केला लोकांचा अज्ञान असेल, निरक्षरता असेल, त्यामुळे लोक आजार आणि रोगाकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन असेल, औषधोपचाराचं ज्ञान नसणे, यामुळे लोक आजारापासून बरे होण्यासाठी देवदेवता, नवस बोलणं, गंडे दोरे, अंगारे दुपारे, पूजापाठ या पद्धतीचा वापर घरगुती औषधोपचार केला जातो. त्यामुळे पारंपरिक जीवनशैलीत आरोग्यविषयक जनजागृती आढळत नाही. त्यामुळे काही समस्या आरोग्याबाबत निर्माण होताना दिसून येतात. त्याचबरोबर आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय सुविधा, पारंपरिक जीवनशैलीचा जर विचार केला तर आरोग्यविषयक वैद्यकीय सुविधा पारंपरिक समाजात उपलब्ध नव्हत्या. आज प्राथमिक आरोग्य केंद्र गावोगावी पोहोचले, परंतु पाठीमागच्या प्राचीन काळातला विचार केला तर कुठल्याही आधुनिक आरोग्याच्या सोयीसुविधा ग्रामीण समाजात किंवा पारंपरिक समाजात आढळत नव्हत्या. त्याचबरोबर लोकांच्याकडे आरोग्याबाबत जनजागृती देखील नव्हती. ते लोक सहजपणे आरोग्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे पिण्याचं शुद्ध पाणी न मिळणं, सकस आहाराचा अभाव असेल, पक्की घरे, बंदिस्त गटारी, कचऱ्याची विल्हेवाट, वैयक्तिक आणि सामुदायिक स्वच्छतेचा अभाव असेल, सार्वजनिक जागांची स्वच्छता करणं, याचबरोबर दवाखाने, डॉक्टर, नर्सेस अशा साधनाची मोठी कमतरता पारंपरिक जीवन पद्धतीत असल्याने या लोकांना वैद्यकीय आरोग्याच्या सोयीसुविधाचा अभाव असल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या दिसून येतात. त्याचबरोबर श्रद्धा, मूल्य, दृष्टिकोन, आज पारंपरिक जीवनशैलीचा जर विचार केला तर या लोकांचं श्रद्धा असतील, मूल्य असतील, कल्पना, आशा, आकांक्षा, दृष्टिकोन या गोष्टींचाही लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला आणि वाईट प्रभाव पडतो. कारण पारंपरिक समाजातील लोक धार्मिक, श्रद्धाळू होते, दैववादी होते. त्यामुळे आरोग्याबाबत आवश्यक अशा उपाययोजना केल्या जात नव्हत्या. अनेक वेळा चुकीचे उपचार करून जादूटोणा, करणी, भानामती, भगत, मांत्रिक याच्या माध्यमातून उपचार करून लोक घेतात. त्यामुळे व्यक्तिगत शारीरिक आरोग्यात त्याचा वाईट परिणाम होत होता. तरी देखील ठेविले आनंते तैसेची राहावे या उक्तीनुसार आजारी पडणे, गरिबी तासणे हे नशिबाचाच भाग आहे. त्यामुळे दैवी शक्तीचा मनात आहे म्हणून लोक आहे त्या स्थितीत समाधान राहण्याचा प्रयत्न करत असत. त्यामुळे पारंपरिक जीवनशैली दया, क्षमा, शांती, प्रेम, विश्वास, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, त्याग आणि श्रम
या मूल्यांना प्राधान्य देत असल्यामुळे आणि या मूल्यांना अनुसरून जीवन जगत असल्यामुळे पारंपरिक समाजातल्या व्यक्ती सुखी समाधानी आढळत होत्या. त्याचबरोबर सात्विक विचार असेल, आचार असेल, आहार असेल, त्यांना ताणतणाव, नैराश्य, मोह, माया, मत्सर या विकारापासून दूर ठेवण्यासाठी उपयोगी ठरत होते. त्यामुळे लोकांचं मानसिक आरोग्य चांगलं राहत होतं. या जीवनशैलीत असणाऱ्या लोकांच्या इच्छाकांक्षा देखील मर्यादित होत्या. आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता व्हावी एवढीच माफक अपेक्षा या लोकांची होती. अतिरेकी हाव विचार या लोकांच्यात कधी नव्हता. जगण्यासाठी संघर्ष नव्हता. त्यामुळे पारंपरिक जीवनशैलीत जगाने जगू द्या या तत्त्वज्ञानाप्रमाणे लोक परस्परांना सहकार्य करून जीवन जगण्याचा प्रयत्न करत असत. त्यामुळे लोकांना आपले जीवन निरोगी, निरामय व आरोग्य संपन्न जगणं शक्य झालेलं दिसून येतं. त्यामुळे पारंपरिक जीवनशैलीतले काही घटक आरोग्यावर परिणाम कसे करतात याचा आपण विचार केला. काही घटक सकारात्मक परिणाम करतात, काही घटक नकारात्मक परिणाम करतात. तेव्हा पारंपरिक जीवनशैली आरोग्याला अनेक वेळेला उपयुक्त असणारे ठरले, काही वेळेला त्यातून अनारोग्य निर्माण झालेलं देखील दिसून येतं. त्यामुळे या लेक्चरला आपण पारंपरिक जीवनशैली आणि आरोग्य याचा अभ्यास केला. आपण लेक्चर आता थांबवतो. धन्यवाद. थँक्यू.